नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मार्केट हंटर या आपल्या मराठी चॅनलवर. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो स्क्रीनवर, आज आपण एक नवीन स्टॉक घेतलेला आहे. आपण आज त्याचं ॲनालिसिस करणार आहोत. तर त्याचं नाव आहे, तुम्ही बघू शकता स्क्रीन. आणि मित्रांनो गोष्ट लक्षात घ्या, हे जे आपण व्हिडिओज तुम्ही बघत आहात, हे फक्त एक एज्युकेशनल पर्पजसाठी मी हे व्हिडिओ बनवत आहे. यामागे बाय आणि सेलचा कुठलाही मी सिग्नल देत नाही. तर ही गोष्ट एक लक्षात घ्या मित्रांनो. तर मी फक्त तुम्हाला एक प्रॉपर सिस्टम कसा बनवायचा ते सांगणार आहे, ज्यामध्ये बाय सेल या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करून नेटमध्ये जर तुम्ही प्रॉफिट करत असाल तर तो तुमचा सिस्टम प्रॉफिटेबल सिस्टम आहे. आपल्या व्हिडिओचा, आपल्या चॅनलचा एक महत्त्वाचा उद्देश आहे की प्रॉफिटेबल सिस्टम कसा बनवायचा. मार्केटमध्ये उतार चढाव या सगळ्या गोष्टी होत राहतात, पण त्यानंतर तुमचा जो सिस्टम आहे, म्हणजे तुम्ही बाय कराल तेव्हा तुम्हाला प्रॉफिट होईल, एक्झिट. हे लक्षात घ्या मित्रांनो, असा कुठला सिस्टम नाही ज्यामध्ये प्रॉफिट किंवा लॉस होत नाही. कुठलाही सिस्टम घ्या तुम्ही ज्यामध्ये प्रॉफिट आणि लॉस हा ह्या एक ह्या बिझनेसचा एक पार्ट आहे. तुम्हाला लॉस होणारच, म्हणून इकडे स्टॉप लॉसला खूप महत्त्व दिले जातं. जर तुम्ही स्टॉप लॉस यूज नसतील करत तर तुमचा लॉस एवढा होईल की तुमचा पूर्ण कॅपिटल लॉस होण्याचे चान्सेस खूप असतात. त्यामुळे जे पण पॉईंट आहेत, एंट्री, स्टॉप लॉस, एक्झिट, ट्रेड, मॅनेज, हे सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो. त्यामुळे तुमच्याकडे एक प्रॉफिटेबल सिस्टम असायला हवा. त्यामुळे तुम्ही बघू शकता, खूप सिंपल पद्धतीने हा तुम्हाला एक प्रॉफिटेबल सिस्टम इथे आपण दाखवत आहोत. यामध्ये तुम्ही बघू शकता, फक्त आपण एक इंडिकेटर यूज करतो. बाकी सगळं आपलं फक्त प्राईस बेस ॲक्शनवर आपण पूर्णपणे ॲनालिसिस करतो, आणि खूपच सिम्पल आहे आणि खूप प्रॉफिटेबल आहे. तुम्ही बघू शकता, आपण मागचे जे व्हिडिओज ज्यांनी बघितले आहेत त्यांनी प्लीज जाऊन बघा की लॉस होतो आपला, एक दोन वेळा लॉस होऊन पण आपण नेटमध्ये प्रॉफिटमध्ये असतो. तर मित्रांनो, सिस्टम बनवायचा एक प्रॉफिटेबल सिस्टममध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुमचा रिस्क अँड रिवॉर्ड रेशो किती आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही बघू शकता, आपला जो सिस्टम आहे त्यामध्ये रिस्क अँड रिवॉर्ड खूप मोठा आहे. तर चला मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरू करूया आपला. तर तुम्ही बघू शकता, टाटा पॉवर 2008 नंतर या स्टॉकने करेक्शन चालू केलं आहे. जवळजवळ 2021 म्हणजे 10-12 वर्षामध्ये ह्या स्टॉकने एक मोठा करेक्शन दिलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, 2008मध्ये कोणी बाय केलं असतं टाटा पॉवरमध्ये तर ते फक्त प्राईजमध्ये लॉस नसतं मित्रांनो, त्याचा टाईम किती लॉस गेला असता. त्यामुळे जो आपला सिस्टम आहे, त्याने एंट्री कुठे दिलेली आहे, आपण आपल्या सिस्टमप्रमाणे लाईन घेतलेली आहे. आपल्या सिस्टमप्रमाणे आपण टाईम फ्रेम जे मंथली चूज केलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही डिसिजन खूप स्लोली आणि आरामात घेऊ शकता. तुम्ही बघू शकता, या लाईनवर या कॅन्डलने ब्रेकआउट दिलेला आहे. बघू शकता, या कॅन्डलने इकडे ब्रेकआउट दिलेला आहे 214.30. बघू शकता, यानंतर आपला त्या स्टॉकने इकडे थोडा वेळ घालवला, पण आपला जो स्टॉप लॉस आहे तो हिट केलेला नाही. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, जर कॅश डिलेवरी जे आपण सेगमेंट चूज केलेला आहे, याचा हाच फायदा आहे की प्राईस इथे थोडा वेळ थांबलेला आहे. पण जर हे ऑप्शनमध्ये असतं किंवा ऑप्शन बाईंग, ऑप्शन सेलिंगमध्ये तुम्ही बघू शकता, तिकडे टाईम डिके हा खूप मोठा इश्यू आहे. त्यामुळे जर तुम्ही कॅश डिलिव्हरीमध्ये ट्रेड करत असाल आणि बाईंगमध्ये करत असाल तर तुम्ही इझिली, आणि तुम्ही टायमाला इम्पॉर्टन्स देत असाल, तुमच्याकडे पेशन्स असेल, तर तुम्ही पैसे आरामात गमवू शकता. तर तुम्ही बघू शकता, आपला स्टॉपला तिथे हिट झालेला नाही आणि त्यानंतर एक मोठ्या ट्रेंडची सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता. आता तिसरा आपला सगळ्यात लास्ट क्वेश्चन की प्रॉफिट होल्ड कसा करायचा. आता जर स्टॉक किती वर जाईल हे मित्रांनो कोणालाच माहीत नसतं. त्यामुळे आपल्याला सिस्टमॅटिकली त्याला कसा होल्ड करायचा आहे, तर आपण त्यासाठी घेतो EMA 46. तुम्ही बघू शकता, EMA 46च्या वरच आपला हा ट्रेंड चालू आहे. त्यामुळे आपल्याला काही करायची गरज नाही, आपल्याला फक्त तो होल्ड करायचा आहे. आपल्याला फक्त वेट करायचं आहे की EMA 46ला ब्रेकडाऊन कधी देईल. जर ब्रेकडाऊन दिला तर आपल्या सिस्टमप्रमाणे आपल्याला लगेच एक्झिट करायचं आहे, आणि ब्रेकआउट दिला ग्रीन कॅन्डल तर आपल्याला एंट्री करायची आहे. तर
तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा आहे आजचा ॲनालिसिस. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज